महायुतीच्या नेत्यांची जागा वाटपाच्या संदर्भात दिल्लीत रात्री उशिरापर्यंत खलबतं। मध्यरात्री 12 ते 3 वाजेपर्यंत सुरू होती बैठक। साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंची उमेदवारी घोषित, तर दिल्लीतील बैठकीत उदयनराजे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। काँग्रेसचे विदर्भातील उमेदवार जाहीर। नागपुरातून विकास ठाकरे, गडचिरोलीमधून नामदेव किरसांत, रामटेकमधून रश्मी बर्वेंना उमेदवारी। विजय शिवतारे यांनी सासवडमध्ये बोलावली आहे महत्त्वाची बैठक। बारामतीतून अपक्ष निवडणूक लढण्यासंदर्भात यावेळेस घोषणा करण्याची शक्यता। अंतरवाली सराटीमध्ये आज 11 वाजता निर्णायक बैठकीचं आयोजन। जरांगे पाटील भूमिका घेणार, त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष। मवियासोबत आघाडी नाही तर उद्धव ठाकरेंसोबतही आघाडी नाही। प्रकाश आंबेडकर यांची निर्वाणीची भूमिका, तर 26 मार्चला वंचित पुढची दिशा ठरवणार। वंचितकडून कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना पूर्णपणे पाठिंबा। प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा। मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी, कारण एमसीए कडून रणजी खेळाडूंना बीसीसीआय इतकंच मानधन देण्याचा निर्णय। कोकणातील शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात। तेरसे उत्सव मोठ्या दणक्यात गावोगावी साजरा, तर शिमगोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येनं गावाकडे रवाना। मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आज मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। दिल्लीतील आपचं कार्यालय सर्व बाजूंनी सील। या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली जाईल। आपच्या वरिष्ठ नेत्या आतिशी यांचं वक्तव्य। केजरीवालांना अटक होताच पत्नी ऍक्शन मोडवर। दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माळ सुनीता केजरीवालांच्या गळ्यात पडणार असल्याची शक्यता। काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये चंद्रपूरच्या जागेचा तिढा कायम। चंद्रपूरच्या जागेवरून शिवानी वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर लढण्यास आग्रही, तर तोडीस तोड उचलेला उमेदवार देण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 31 मार्च नंतरही अनिश्चित काळासाठी कांदा निर्यात बंदी कायम, तर देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता कायम राहावी आणि दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।